नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियानात आपले स्वागत आहे. एक शिक्षक म्हणून आपण आपल्या विद्यार्थ्यांना फक्त अक्षरे आणि शब्द ओळखायलाच नाही, तर त्यामागील भावना आणि अर्थ समजून घ्यायला शिकवणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजेच वाक्य योग्य आरोह अवरोहासहित वाचणे गरजेचे असते. आजचा आपला विषय आहे परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरांसह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचणे. यासाठी आज आपण एक अत्यंत प्रभावी आणि नाविन्यपूर्ण कृती पाहणार आहोत. कृतीचे नाव आहे भावनांचे वाचन. वाचन करताना आपल्याला आपल्या आवाजात भावना असणे खूप महत्त्वाचे आहे. आपण फक्त शब्द वाचत नाही, तर त्या शब्दामधून आनंद, दुःख, राग किंवा प्रश्न व्यक्त करतो. आता ही कृती कशी करावी? सुरुवातीला विद्यार्थ्यांना भावनांची ओळख करून द्यावी. चेहऱ्यावरील हावभाव, आवाजातील बदल दाखवून समजावून सांगा. म्हणजेच आनंद दाखवायचा तर हसून दाखवा आणि सांगा, खूप छान वाटतं आहे हा. दुःख दाखवताना चेहरा उदास करून सांगा, माझी पेन्सिल हरवली. प्रश्न विचारताना भुवया उंचावून विचारा, तू कुठे जात आहेस? म्हणजेच वाक्य आणि भावनांचा संगम होणे गरजेचे आहे. काही सोपी वाक्य तयार करा आणि प्रत्येक वाक्याला एक विशिष्ट भावना जोडा. चला उदाहरण पाहूया. उदाहरण पहिले. वाक्य आहे मी जिंकलो. भावना आहे आनंद. यासाठी शिक्षकांनी हे वाक्य आनंदाच्या आवाजात मोठ्याने वाचून दाखवावे. मग विद्यार्थ्यांना हसरा चेहऱ्याचं कार्ड वर करून ते वाक्य वाचायला सांगा. जिंकलो हा शब्द उच्चारताना आवाजात उत्साह आणि आनंद असावा. उदाहरण दुसरे. वाक्य आहे माझी वही हरवली. भावना आहे दुःख. आता हे वाक्य शांत आणि हळू आवाजात वाचण्यास सांगा. हरवली या शब्दावर थोडा जोर द्या, जेणेकरून भावना स्पष्ट होईल. विद्यार्थ्यांना दुःख ही भावना दाखवण्यासाठी चेहरा दाखवण्यासाठी सांगा. उदाहरण तिसरे. वाक्य आहे चल इथून निघून जा. भावना आहे राग. आता कृती कशी करणार? चल यानंतर थांबा. डोळे मोठे करून रागाचा भाव चेहऱ्यावर आणा. निघून जा हा शब्द उच्चारताना थोडा धक्का जाणवला पाहिजे. यामुळे मुलांना विराम चिन्हांचे महत्त्व आपोआप समजेल. जोडाक्षरांसाठी भावनांचा वाचन करूया. जोडाक्षरांच्या वाक्यासाठी हीच कृती करता येते. आता वाक्य आहे दादाने पत्ता विचारला. आता यातील भावना आहे तटस्थ. कृती कशी करायची? हे वाक्य सामान्य गतीने वाचायला सांगा. पत्ता या जोडाक्षराचा स्पष्ट आणि योग्य उच्चार करायला शिकवा. वाक्य आहे आईने चप्पल आणली. भावना आहे आनंद. त्यासाठी कृती आहे चप्पल या शब्दावर भर देऊन वाचायला सांगावे. मुलांना च आणि पल असे वेगळे करून उच्चारल्यास ते अधिक सोपे जाते. त्यानंतर यासाठीची भावना दाखवणारे चित्र मुलांना दाखवण्यासाठी सांगा. या भावनांचे वाचन कृतीमुळे मुलांना वाचन केवळ एक यांत्रिक क्रिया वाटणार नाही, तर एक अर्थपूर्ण संवाद वाटेल. यामुळे योग्य गती, विरामचिन्हे, महत्व आणि आरोह अवरोह यांना सहज समजेल. वाचनातील आकलन वाढेल, कारण ते केवळ शब्द ओळखत नाहीत, तर त्यामागील भावनाही समजून घेतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कृती वर्गातील वातावरण आनंदी आणि खेळकर बनवते, ज्यामुळे मुलांना शिकण्याची अधिक मजा येते. वाचनाला एक मजेदार आणि अर्थपूर्ण अनुभव बनवूया. चला आपल्या विद्यार्थ्यांना वाचनात निपुण बनवूया. धन्यवाद.